गुरु म्हणजे केवळ शिक्षक नाही, गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ. आज आपण साजरी करत आहोत गुरुपौर्णिमा, त्या दिव्य व्यक्तींसाठी ज्यांनी आपले आयुष्य घडविले. आपल्या आयुष्यात अनेक टप्पे असतात. बालपण, शिक्षण, करिअर, अध्यात्म. पण या प्रत्येक टप्प्यावर कोणीतरी आपल्याला मार्गदर्शन करत असतं आणि ते मार्गदर्शन करणारे म्हणजे आपले गुरु असतात. गु म्हणजे अंधार आणि रु म्हणजे प्रकाश. गुरु या शब्दाचा अर्थ असा होतो, गुरु हा अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेतो. आई वडील, शिक्षक, आध्यात्मिक गुरु हे सर्व आपले गुरुच असतात. गुरुपौर्णिमेचा इतिहास हजारो वर्षापूर्वींचा आहे. या दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता, जे वेदांचे संकलन, महाभारताचे लेखक आणि अनेक पवित्र ग्रंथांचे सर्जक होते. त्यांच्याच स्मरणार्थ ही व्यास पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. शंकराचार्य, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, संत तुकाराम, ज्ञानेश्वर यांसारख्या थोर गुरूंनी आपल्याला धर्म, ज्ञान, सेवा यांचं महत्त्व शिकवलंय. आजच्या काळात गुरु म्हणजे फक्त आध्यात्मिक किंवा शैक्षणिक व्यक्ती नाही. कोणतीही व्यक्ती जी तुम्हाला चांगलं शिकवते, योग्य मार्ग दाखवते, तुमचं जीवन सुधारते, तीच तुमची गुरु असते. कधी आई वडील, कधी शिक्षक, कधी मित्र, कधी एखादी पुस्तकातली ओळही असू शकते. आपल्या चुकांमधून शिकवणारा अनुभवी एक गुरुच आहे. एक क्षण डोळे बंद करा. ज्यांनी तुमचं आयुष्य घडवलंय त्यांचं स्मरण करा. ते व्यक्तिशः असोत किंवा आज या जगात नसोत, त्यांचं ऋण फेडता येत नाही. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण त्यांना कृतज्ञतेने वंदन करूया. एक फोन करा, एक भेट द्या, एक धन्यवाद सांगा आणि तुमच्या जीवनात गुरुतत्व जिवंत ठेवा. गुरु म्हणजे दिशा, गुरु म्हणजे शक्ती, गुरु म्हणजे प्रेरणा. आपला स्पॉटवरून सर्व गुरुजनांना मनपूर्वक मी वंदन करीतो. ह्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक वचन घ्या, ज्ञान, नम्रता आणि सेवा यांचा मार्ग मी कधीच सोडणार नाही. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्मा, तस्मै श्री गुरवे नमः.